बोलकी लेखणीच्या सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण आजपासून एक नवीन पुस्तकाच्या वाचनास सुरुवात करणार आहोत. पुस्तकाचं नाव आहे फाइंडिंग माय कोर, विनया गोरे ते विनया गोर. फाइंडिंग माय कोर, विनया गोरे ते विनया गोर. या पुस्तकाच्या लेखिका आहेत श्रीमती विनया गोरे. पुस्तक प्रकाशित झालं आहे 11 ऑगस्ट 2024ला आणि प्रकाशक आहेत विभव प्रकाशन, कोल्हापूर. पुस्तकाची किंमत आहे 500 रुपये. मुखपृष्ठावर विनया गोरेंचं सुंदर छायाचित्र आहे आणि पुस्तकाची बांधणीही खूप सुंदर आहे. विविध छायाचित्रांनी नटलेलं हे पुस्तक अतिशय देखणं आहे. पुस्तकाचं नाव आणि लेखिकेचं नाव ऐकून तुमच्या लक्षात आलं असेलच की विनया गोरे यांची ही जीवन कहाणी आहे, पण अतिशय प्रेरणादायी. आपण केवळ चित्रपटात पाहतो किंवा वाचतो तसं प्रत्यक्ष त्यांच्या जीवनात घडलं, पण त्यावर मात करून अतिशय दुर्दम इच्छाशक्तीच्या जोरावर आज त्यांनी USA कॉर्पोरेट क्षेत्रात मोठं नाव कमावलेलं आहे. पुस्तकाच्या शेवटी अनेक मान्यवरांचे अभिप्राय छापलेले आहेत. त्यातलाच एक अभिप्राय मी आता इथं वाचते, म्हणजे तुम्हाला पुस्तकाची आणि लेखिकेची तोंड ओळख होईल. हा अभिप्राय लिहिला आहे प्रसिद्ध लेखक वसंत लिमये यांनी. अभिप्राय वाचूया. अरे, माझ्या वालचंदमधल्या एका मैत्रिणीला तुला भेटायचे. IITत असताना सोबत असलेला श्रीकांत पोतनीस मूळचा कोल्हापूरचा, पण शिकायला सांगलीला. आधी छे लिहिणं विणं मला नाही जमायचं असं म्हणणारी अमेरिकेत राहणारी विनया नातेवाईक मित्रमंडळी यांच्या आग्रहामुळे आत्मकथन लिहायला तयार झाली. तिला माझ्याकडून अभिप्राय सूचना हव्या होत्या. विनया घरी आली आणि आमची सविस्तर चर्चा झाली. ठाण्याच्या परांजपे मावशी, दिल्लीचे बापूमामा लेले अशा ओळखी निघाल्या आणि छान गप्पाही झाल्या. ती आमची पहिलीच भेट होती असं वाटलंच नाही. नुकतीच 70 पार केलेली विनया गेली 50 वर्षे परदेशात राहते. दिमागदार कर्तृत्वाच्या आलेखासोबत तिचा जीवनप्रवासही थक्क करणारा होता. नाव विनया असलं तरी थोडी बंडखोरच होती. अगदी लहानपणापासून का हे माझं ब्रीदवाक्य असं प्रांजळपणे ती म्हणते. कितीही अडचणी आल्या, संकटं आली तरी न डगमगता त्यावर मात करणारी ती एक सर्व्हायव्हर आहे. विनया तशी सांगलीसारख्या लहान शहरात मध्यमवर्गीय परिस्थितीत वाढलेली. आई वडील पूर्णपणे संघ विचारांचे. तरीही विनयानं एक निकोप विचार स्वातंत्र्य अनुभवलं. घरच्या संस्कारात कुठल्याही बुरसटलेल्या विचारांचं मळब नव्हतं. पुस्तकं, वाचन, चर्चा यावर बंधनं नव्हती. अचानक तिचं लग्न ठरलं आणि झालं देखील. सुमारे 50 वर्षांपूर्वी विनया जर्मनीत पोहोचली. सारंच स्वप्नवत वाटावं असं. पण इथूनच एका रोलर कोस्टर राईडची सुरुवात होते आणि पुस्तकाच्या माध्यमातून आपण नकळत विनयासोबत सहप्रवासी होतो. वय जेमतेम 20 वर्ष. जर्मनीमधला अंग गोठवणारा हिवाळा, अनाकलनीय भाषा आणि अगम्य संस्कृती. सुरुवातीस एका छोट्याशा कंपनीतील दुय्यम दर्जाची नोकरी, प्राथमिक कॉम्प्युटर शिक्षण असा तिचा प्रवास सुरू झाला. काही वर्ष जर्मनीत नोकरी करून विनया भारतात परतली. इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून ती पुन्हा अमेरिकेत परतली. त्यानंतरचा हा एकदम अनपेक्षित, खडतर आणि धक्कादायक प्रवास तिनं एकटीनं झेलला. सामान्यतः एखादीनं सपशेल हार मानून पळ काढला असता, पण नाही. त्याही परिस्थितीत ती चिवटपणे झुंजत राहिली. केवळ नोकरी नाही तर तिच्या करिअरची तिथे सुरुवात झाली. म्हणूनच विनया एक सर्व्हायव्हर म्हणून आपल्या ओळखीची होते. रॉबर्ट फ्रॉस्टच्या कवितेतील ओळी तिने उद्धृत केल्या आहेत.
अँड आय टूक द वन लेस ट्रॅव्हल्ड बाय अँड दॅट हॅज मेड ऑल द डिफरन्स. असा अनोळखी मार्ग स्वीकारताना असंख्य धोके, अडचणी आणि संकट स्वाभाविक असतात. त्याची पर्वा न करता आयुष्याला सामोरं जाण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास, अथकपणे नवीन शिकण्याची तयारी आणि जबरदस्त धाडस असावं लागतं. हे आत्मकथन म्हणजे 70 वर्षांच्या साहसाची कहाणी आहे. कॉर्पोरेट करिअर पलीकडे स्कीइंग, सेलिंग, चित्रकला, फिटनेस, संगीत आणि नृत्य हे विनयाचे छंद आणि ते अनुभव हा प्रवास आणखी रोचक करतात. या प्रवासात अखंडपणे विनयाला पाश्चिमात्य कॉर्पोरेट पुरुषप्रधान जगाशी संघर्ष करावा लागला. या संघर्षात स्ट्रेस, टेन्शन, रिस्क, भीती आणि मानसिक ताणतणाव हे नेहमीचेच सवंगडी असतात. मेंटॉर, स्पॉन्सर, नेटवर्क आणि सेवाव्रती नेतृत्व या केवळ मॅनेजमेंट संकल्पना न राहता विनयाच्या अनुभवातून उलगडतात. विनयाच्या बुद्धिमान कर्तृत्वाचा चढत जाणारा आलेख थक्क करणारा आहे. ती केवळ भारतीय म्हणून कौतुक नाही, तर विनया ही यशस्वी अमेरिकन सर्व्हायव्हर आहे आणि म्हणूनच तिच्या विजिगीषू वृत्तीला सलाम. हे आत्मकथन अनेकांसाठी स्फूर्तिदायक ठरेल याची मला खात्री आहे. विनया, तुझं मनःपूर्वक अभिनंदन आणि उदंड शुभेच्छा. तू पुढेही लिहिती होशील अशी आशा करतो. वसंत बसंत लिमये, ख्यातनाम गिर्यारोहक, प्रसिद्ध लेखक आणि यशस्वी उद्योजक. हा अभिप्राय म्हणजे पुस्तकाची तोंड ओळखच आहे असं म्हणायला हरकत नाही. लेखिकेने हे पुस्तक आपल्या आईबाबांना अर्पण केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे अर्पणपत्रिकेत, ज्यांनी मला जीवनासाठी दिशा दाखवली, माणुसकीने जगायला शिकवलं त्या आईबाबांना. कैलासवासी शोभना एकनाथ गोरे आणि कैलासवासी एकनाथ विनायक गोरे सविने अर्पण. पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे ज्येष्ठ लेखिका आणि साहित्यिक डॉक्टर तारा भवाळकर यांनी. प्रस्तावना वाचूया. काही वर्षांपूर्वीची गोष्ट. माझ्या स्मृतीत खूप खोल गेलेला आवाज आला. मावशी, मी विनया बोलते आहे. कुठून? अमेरिकेतून. अरे बापरे. जवळजवळ 20-25 वर्षांनी विनयाचा आवाज ऐकला, पण इतका स्पष्ट अस्खलित मराठी उच्चार की मधली वर्ष पुसूनच गेली. वयाच्या 20व्या वर्षानंतर आत्तापर्यंत परदेशी राहिलेली, सांगलीसारख्या मध्यम शहरातून अस्सल मध्यमवर्गीय संस्कारात वाढलेली, शिकलेली, त्या काळच्या काही मुलींसारखी लग्न होऊन नवऱ्याबरोबर परदेशात गेलेली आमची 50 वर्षांपूर्वीची शेजारीण. खूप घरोबा असलेलं गोरे कुटुंब. वडील प्राध्यापक एकनाथ गोरे हे विलिंग्डन महाविद्यालयातले गणिताचे प्राध्यापक आणि आई शोभनाताई इंग्रजीच्या MA पदवीनंतर स्वतंत्र कोचिंग क्लासेस घेणाऱ्या सुविद्य गृहिणी. राहायला आमच्या वाड्याच्या शेजारच्या वाड्यात, पण इंग्रजीचा क्लास आमच्या घराच्या अक्षरशः शेजारच्या दालनात. मधले दार उघडले की आमचे एकच घर होत असे. गोरे आंटींचा वर्गाचा वेळ सोडला तर हे दार उघडेच असे. तेथे त्यांच्या शाळकरी मुली विनया आणि धाकटी वर्षा अभ्यासाला येत. मधल्या उघड्या दारातून येणे जाणे, चहा कॉफी होई, गप्पा तर सततच. प्राध्यापक गोरे परीक्षा झाल्या की पेपर तपासायला येत. आमच्याकडे पाहुणे आले की या दालनाचा मुक्त वापर होई. त्यामुळे आमचे इतर नातलगही परस्परांशी चांगले परिचित झालेले. विनयाच्या फोनमागची ही सगळी पार्श्वभूमी. ही विनया आणि वर्षा आईचा 80वा वाढदिवस 2011 साली साजरा करत होती आणि त्यांना माझी प्रतिक्रिया ध्वनिमुद्रित करून हवी होती, म्हणून हा फोन. नंतर 2023मध्ये म्हणे विनया वयाची 70 वर्षे पूर्ण करत होती
आणि तिचा वाढदिवस वर्षा आणि तिची मुले धूमधडाक्यात साजरा करत होती. त्यासाठी पुन्हा त्यांना माझी प्रतिक्रिया ध्वनिमुद्रित करून हवी होती. दरम्यान सगळ्यांच्याच आयुष्यात बऱ्या वाईट घटना घडून गेल्या होत्या. या दोघी बहिणींची लग्ने आम्ही शेजारी असतानाच झाली होती. नंतर आम्ही घर बदलल्याने भेटी दुरावत गेल्या. पण त्यांचे आईबाबा असेपर्यंत बातम्या कळत असत. आता तेही काळाच्या पडद्याआड गेले. दोघींचे जोडीदार काही निरनिराळ्या कारणांनी दुरावले. तरी दोघी आपापल्या जागी हिमतीने उभ्या राहिल्या, प्रगती करत राहिल्या. वर्षाची दोन्ही मुले उच्च शिक्षित कर्तबगार झाली. विनया प्रथम जर्मनीत गेली होती, वयाच्या 20व्या वर्षी. थोड्याच अवधीत हातावर फक्त $50 ठेवून जोडीदार तिला जनअरण्यात सोडून आला. त्यानंतरची 50 वर्षे विनयाने एकटीने काय काय केले, अर्धवट शिक्षण कसे पूर्ण केले, प्रतिष्ठेने जगभर कशी हिंडली, कोणकोणत्या प्रसंगांना कशी सामोरी गेली. आधीच स्वतंत्र वृत्तीच्या या संस्कारशील मुली आपापल्या क्षेत्रात कशा विकसित होत गेल्या, ही पडद्याआडची कहाणी विनयाने शब्दबद्ध करावी म्हणून तिच्या भाचरांनी, हितचिंतकांनी आग्रह केला. 70व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या या 50 वर्षांच्या अज्ञात जगण्याचा पट ज्यांना जाणवला त्यांना तो लोकविलक्षण वाटला. दरम्यान विनया 1-2दा भारतात कोल्हापूरला वर्षाकडे आली असताना मला भेटायला दोघी आल्या, अगदी आवर्जून. आणि मधल्या दीर्घ काळात खंडित झालेला संवाद भेटीचा प्रवाह पुन्हा सुरू झाला, अगदी सहजपणे. आणि मग बऱ्याच चर्चा होऊन विनयाची एकांडी शिलेदारी संघर्ष कथा तिने लिहून काढली. ती वाचल्याखेरीज थोडक्यात काही सांगता येणे कठीण आहे. या लेखनाला आत्मकथन म्हणायचे, आत्मचरित्र म्हणायचे की आणखी काही, वाचकांनी ठरवावे. पण विनयाने शीर्षक दिले आहे फाइंडिंग माय कोर, म्हणजे माझ्या मते मराठीत म्हणता येईल माझ्या अंतस्त्वाचा शोध. ही केवळ घटना प्रसंगाची क्रमवार जंत्री नाही, त्या प्रत्येक प्रसंगी आपल्या सामर्थ्याचा शोध घेत विकसित होत जाण्याचा प्रवास आहे. जगण्याची कला करण्याचा, नियतीने दिलेले कुरूप जिणेही सुंदर करण्याचा हा प्रवास आहे. म्हणूनच केवळ तरुण तरुणींनाच नव्हे तर कोणत्याही वयातल्या माणसांना वाट दाखवणारा हा प्रवास. विशेष म्हणजे अतिशय सहज ओघवत्या मराठीत विनयाने शब्दांकित केलेला. 50 वर्षात मराठीशी संपर्क सुटलेला असताना विनयाचे बोलणे लिहिणे हरवले नाही याचे मला कौतुक वाटते. हे लेखन 3 विभागात केले आहे. पहिला भाग बालपण, शिक्षण, लग्न, भारतात तेही सांगलीला. नंतर परदेशात गेल्यानंतरच्या अनुभवातून विचारपूर्वक स्वतंत्र होण्याचा निर्णय. त्यातून सावरणे, उभे राहणे फार कठीण होते. ऐन 20-22 तेही परदेशात कोणताही आधार नसताना. आणि पुढे खरी संघर्ष गाथा. आत्मशोध घेत जगण्याचा प्रवास सुरू होतो तेव्हा विनया लिहिते, मी तरले, मी जगले. हे प्रत्यक्ष जगणं कल्पितापेक्षाही किती चमत्कृतींनी भरलेलं असतं हे समजण्यासाठी पुढची कथा वाचायला हवी. त्या काळात आईवडिलांना लिहिलेली प्रदीर्घ पत्रे, काही टिपणे आणि आठवणींसह ती लिहिते. त्यातूनच आपलेच अंतर्मन सोलत गाभाऱ्यापर्यंत जाते. खरं तर हे कोणालाही कठीण असतं, स्त्रियांना तर फारच. पण विनया हे पूर्ण ताकदीने, जाणीवपूर्वक आणि प्रगल्भपणे करते. जगभर असलेल्या पुरुष वर्चस्ववादाची झळ निरनिराळ्या कंपन्यात विविध कामे करताना तिलाही बसते. पण ती विचारपूर्वक परिस्थितीचे विश्लेषण करते. सामान्यपणे घरात, बाहेर, कॉर्पोरेट जगात कोठेही पुरुषप्रधान व्यवस्थेला सामोरे जाताना स्त्रिया कधी आक्रमक होतात तर कधी माघार घेऊन मिटून जातात.
विनया त्या प्रसंगांना हसत सामोरी जाते, कारण स्त्रियांबाबत पुरुषही अडाणी असतात. त्यांना हसत हसत ती जाणीव करून दिली की तेही सुधारतात. काही गमतीदार अनुभव मुळातूनच वाचायला हवेत. म्हणून आत्मविश्वास भक्कम हवा, प्रकृती सक्षम हवी. आरोग्याची हेळसांड कुणीच, विशेषतः स्त्रियांनी करू नये. आर्थिक स्वावलंबन महत्त्वाचे आहेच, पण केवळ अर्थार्जन म्हणजे स्वावलंबन नव्हे हे ती आवर्जून सांगते. ज्या देशात, परिवारात आपण वावरतो तेथील संस्कृती, भाषा, अन्न, मित्रमैत्रिणी, कलांचा परिचय या सर्वांशी मैत्री झाली तरच तुम्ही तुमचं स्थान अंतःसत्त्वानिशी निर्माण करू शकाल, जे विनयाने केले आहे. सामान्यतः स्त्रियांना सासरचा किंवा माहेरचा आधार असल्याशिवाय तरणोपाय नाही असा समज आहे. या 2 बिंदूंपलीकडे तिसऱ्या बिंदूची निर्मिती करणाऱ्या ज्या अपवादात्मक स्त्रिया आहेत त्यापैकी विनया एक. हा तिच्या तिसऱ्या बिंदूचा शोध मलाही तिच्या विनया गोरे ते विनया गोर या पुस्तकाच्या वाचनातून लागला. एरवी माझे तिसऱ्या बिंदूच्या शोधात हे पुस्तक मी तिला कधी काळी भेट दिले होते त्याची आठवण तिने अखेरीस नोंदवली आहे. त्याचे कौतुक वाटलेच. पण हे स्वतंत्र नाव बिंदू निर्माण करण्यामागची तिची 50 वर्षांची तपश्चर्या आहे. विनया, तुला उदंड शुभेच्छा. शुभेच्छा. आनंदमस्तू. डॉक्टर तारा भवाळकर, ज्येष्ठ लेखिका, साहित्यिक. आज इथंच थांबूया. उद्या आपण लेखिकेचे मनोगत जाणून घेऊ आणि पुस्तक वाचनास सुरुवात करू. धन्यवाद. अभिवाचन, निलिमा नातू.